महायुति के नवनिर्वाचित मंत्री उदय सामंत ने आज विधानसभा परिसर में पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधते हुए मंत्रिमंडल विस्तार एवं खातों के बंटवारे पर भी उन्होंने प्रतिक्रिया साझा करते हुए वन नेशन वन इलेक्शन पर भी सामंत ने प्रतिक्रिया साझा की है। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये जो ऑर्डिनन्स काढलेला होता त्याचा प्रस्ताव काल सभागृहामध्ये ठेवलेला होता, त्याच्यावर आज चर्चा होईल आणि काल जी पुनर्स्थापित केलेली विधेयक आहेत त्याच्यावर चर्चा होईल। मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, खाते वाटपासंदर्भात 2 दिवस सांगितले होते, आज होईल का? आज 2 ते 3 दिवस असं माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले होते, त्याच्यामुळे आज दुसऱ्या दिवसाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे। आज 12 वाजता तो संपेल, उद्या तिसरा दिवस सकाळपासून सुरू होईल, 12 वाजता संपेल। त्यामुळे 2 दिवस आपल्याकडे आहेत, या 2 दिवसामध्ये नक्की खाते वाटप आपल्याला झालेलं दिसेल। अनेक जण नाराज असल्याचं देखील पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदेचा फोटोही डीपीवरून त्यांनी काढलेला आहे आणि आता शिवसैनिक म्हणून फक्त फोटो ठेवलेला आहे। शिवसैनिकांच्या जीवावरच शिवसेना चालत असते। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं शिवसेनेचा वारसा आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा हा एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहे। मंत्रिपद मिळालं नसेल म्हणून कदाचित काही प्रमाणामध्ये नाराजी असू शकते, परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब प्रमुख म्हणून काम करतो। त्याच्यामुळं आमचं एक कुटुंब आहे, थोडंफार इकडे तिकडे जरी झालं तरी या सगळ्यांच्या समजुती काढल्या जातील। 12च मंत्रिपदं शेवटी 43 पैकी शिवसेनेला मिळालेली होती। 60 आमदार आमचे निवडून आलेले आहेत। आम्ही 12 लोक मंत्री झालो, याचा अर्थ 60 लोकांना बरोबर घेऊन तेच मंत्री असल्यासारखी आम्ही त्यांना वागणूक देऊ आणि त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राची सेवा करू। पण त्यातले काही जण आहेत ते मुंबईकडे निघून गेलेले पाहायला मिळतात, काही आपल्या मतदारसंघात निघून गेलेले थांबले नाहीयेत। म्हणजे काल जे आले होते ते थांबले नाही, नाराजी वाढलेली आहे। तानाजी सावंत असतील, प्रकाश सुर्वे असतील, बापू शिवतारे असतील। आपण अनेक म्हटल्यानंतर त्याचा अर्थ वेगळा होतो। मी सांगितलं ना, काही नाराजी किरकोळ असू शकते। माझ्यावर देखील पहिल्या टर्मच्या वेळी दुसऱ्या टर्मच्या वेळी अशी वेळ आलेली होती, परंतु नाराजी जरी असली ती तात्पुरती असते। काल पहिल्या 24 तासामध्ये हे प्रत्येकाला वाटू शकतं की मला मंत्रिपद का मिळालं नाही, परंतु काही गोष्टी नंतर रिअलाईज झाल्यानंतर माणूस शांत होतो, कामाला लागतो। त्याच्यामुळं भविष्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींशी आम्ही झालेले जे मंत्री आहोत हे स्वतः आम्ही चर्चा करू, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चर्चा करू। कारण एक महत्त्वाची गोष्ट मी या 2.5 वर्षापेक्षा मागच्या 2.5 वर्षाचा थोडा उल्लेख करतो। त्या 2.5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघात सगळे मिळून मी 75 कोटी रुपये नेऊ शकलो होतो, परंतु या 2.5 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये किमान मी 1,500 ते 2,000 कोटीची कामं करू शकलो, म्हणूनच 5व्यांदा मी विधानसभेमध्ये आलो। आणि जशी माझ्या मतदारसंघातली परिस्थिती आहे तसे प्रत्येकाच्या आमदारांच्या मतदारसंघातली परिस्थिती आहे। ही जी विकासात्मक ताकद दिलेली आहे ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे, ह्याची पूर्ण जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं थोडंफार तात्पुरत्या स्वरूपाची नाराजी असू शकते, परंतु न भूतो न भविष्यती असा आमदारांच्या मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे याचं कारण माननीय शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत आणि अजितदादा आहेत। सर, पोर्टफोलिओ संदर्भात चर्चा होताना दिसते आहे।